हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर बिग बॉस मराठीचं नवीन सीझन हे खूपच गाजतं आहे. अगदी पहिल्या दिवसांपासून या घरामध्ये नेमकं काय होणार याबद्दल सगळ्यांमध्ये उत्सुकता होती. पहिलं एविक्शन ना ॲक्च्युली सगळे चाचपडत असतात, पण या सीझनमध्ये पहिलं एविक्शन झालं आणि पुरुषोत्तम दादा पाटील घरातनं बाहेर पडले. दादा आपल्याबरोबर आहेत. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. रामकृष्ण. रामकृष्ण हरी, जय शिवराय. म्हणजे एक दिवस झाला आहे एविक्शन होऊन. खरं तर घरातनं बाहेर आल्यावर असतं ना आपण उलटी उजळणी करतो की काय घडलं असेल, राईट? ते तर मी विचारीनच, पण त्याआधी दादा कसे आहात? खूप छान, खूप छान. तुम्हाला दिसत असेल माझा चेहरा, मी आनंदी आहे, पण थोडंसं दुःख देखील की लवकर घराच्या बाहेर आलो. मला त्या घरात राहायचं होतं. अगदी. आणि ना वारकरी संप्रदायातनं तुम्ही आहात खरं तर, आणि बिग बॉसमध्ये जाणं हाच निर्णय खरं तर मोठा असतो, कारण 100 दिवसांमध्ये काय घडतं किंवा काय घडू शकतं याचा अंदाज असतो आधीच्या सीझनमुळे, राईट? तुम्हाला यामध्ये कोणाची मदत झाली आणि काय तुम्ही विचार केला होता घरात जायच्या आधी? घरात जाताना हाच एक विचार केला होता की आपण नेहमी एकतर 7 दिवस मी जितक्या दिवस बिग बॉसच्या घरामध्ये राहिलो, तो जो अनुभव आला मला, तो एक वेगळाच अनुभव होता. घरात जाताना मी हा विचार केला होता की नेहमीच आपण आपल्या घरातल्यांच्या सोबत राहतो, पण ज्यावेळेस इतर वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक, वेगवेगळी माणसं एकत्र येतात आणि त्या घरामध्ये त्यांना 100 दिवस राहायचं असतं. प्रत्येकाचे वेगळे स्वभाव, प्रत्येकजण वेगळ्या क्षेत्रातून आलेला असतो. त्या क्षेत्रामध्ये त्या माणसाने एक उंची गाठलेली असते आणि त्याचा वावर त्या घरामध्ये दिसणार असतो. एकतर आपल्याजवळ मोबाईल नसतो, ते एक सर्वात महत्त्वाचं. म्हणजे मोबाईलपासून मला पुढचे काही दिवस सुटका भेटणार होती, त्याचा एक आनंद होता. कारण की आपण सगळेजण मोबाईलमध्ये इतके गुंतलेलो आहोत, त्यामुळे त्या मोबाईलपासून एक, आणि घरातल्या म्हणजे जे आपले कम्फर्ट झोन असतो नाही म्हटलं तरी, त्या कम्फर्ट झोनमधून जाऊन मला माझी कामं करायची होती. त्या घरामध्ये जाऊन तिथल्या सगळ्या लोकांच्या विचारांशी माझे विचार जुळले पाहिजेत असा वावर. आणि त्यातही बिग बॉसच्या घरामध्ये राहत असताना मी ज्या वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करतो, त्या वारकरी संप्रदायाचे विचारही मला तिथपर्यंत पोचवायचे होते, ना की माझ्या वागण्यातून त्यांना दाखवायचे होते. आणि ते मला कदाचित वाटतं दिसले, कारण की मी ज्यावेळेस घरातून बाहेर पडत होतो, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते आणि प्रत्येकजण माझं दर्शन घेत होता. मला असं वाटतं की माझा त्या घरातला वावर हा यशस्वी झाला असं मला वाटतं. आणि जेव्हा एविक्शन झालं ना तुमचं, त्या पोस्टवर ना कमेंट्स आहेत की तुम्ही वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करता आणि ऑब्व्हियसली वागण्या बोलण्यामध्ये किंवा आपले विचार मांडण्यामध्ये कुठेतरी लिमिटेशन्स येतात, आणि म्हणूनच तुम्ही जरा आवरतं घेतलं आठवडाभर. जर आज मी तुम्हाला विचारलं की या सगळ्या कमेंट तुमच्या हिशोबाने खऱ्या आहेत का, तर त्या खऱ्या? हो, आहेत त्या कमेंट. मी पण काही कमेंट म्हणजे आज सकाळपासून जेव्हा माझ्याकडे, आज जेव्हा मोबाईल आला माझ्याकडे, तेव्हापासून मी त्या कमेंट ज्या वाचतोय, तर मला असं वाटलं होतं की खूप निगेटिव्हली जाईल या सगळ्या गोष्टी, कारण की लोक अपेक्षितच करत नाहीत. एका कीर्तनकार प्रवचनकाराला अशा व्यासपीठावर अपेक्षितच धरत नाहीत. पण ज्यावेळेस मी कमेंट वाचतोय तर काही लोकांनी माझं स्वागतही केलं. काही लोक म्हणले, दादा तुम्ही योग्य वेळेत बाहेर आलेला आहात, दादा तुम्ही तिथं जे तुमचा वावर होता तो अगदी वारकरी संप्रदायाला धरून होता. मला असं वाटतं की हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हे खरं आहे की तुम्ही म्हणून आवर घातला तुमच्या वागणुकीवर किंवा उत्तर देण्यावर? कदाचित ते तुम्हाला दिसले असेल. एका टास्कच्या वेळेस ज्यावेळेस अरबाजने मला नॉमिनेट केलं, त्यावेळेस मी चिडलो होतो कारण की त्याने तिथे त्या पद्धतीनेच तो माझ्याशी वागला. त्यामुळे मला, म्हणजे मी तिथं खूप आवडतं घेतलं आणि मी तिथे खूप रिस्पेक्टफुली तिथे सगळ्यांशी वावरत होतो. सगळ्यांना ताई, दादा, भाऊ, माझ्यापेक्षा वयाने लहान होते त्यांनाही मी ताई, दादा, भाऊ म्हणत होतो, कारण की ती माझ्या वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. आणि तिथे म्हणजे त्यामुळेच मी थोडंसं आवडतं घेतलं मीन्स म्हणजे माझ्या काही भावनांवर मी तिथं नियंत्रण आणलं. हो हो हो. आत्ता म्हणजे आता घरातनं बाहेर पडल्यावर दादा असं वाटतं का तुम्हाला की कदाचित ह्या गोष्टी मी केल्या असत्या तर मी अजून टिकलो असतो काही आठवडे, असं काही विचार येतो? हो, मला असं वाटतं. जसं की आता वर्षाताई आणि निकीचं सततच तिथं वाजत होतं. तर आता वर्षाताई ज्येष्ठ आहेत, माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत, त्यांच्या कर्तृत्वाने त्या मोठ्या आहेत, आणि निकी माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. तर एकदम मी घरातल्या माझ्या बाकीच्या माझ्यासोबतच्या सदस्यांबरोबर पण बोललो की म्हटलं ह्या दोघी पण एवढ्या विषय ताणत आहेत. म्हणजे वर्षाताईंनी पण कुठेतरी, म्हणजे अगदी मी घराच्या बाहेर पडण्याच्या पूर्वी पण एक वाद घरामध्ये झाला. त्यावेळेस मी निकीला पण म्हटलं, निकी तुझी भाषा काय? आणि मी वर्षाताईंना पण म्हटलं, ताई तुम्ही का सारखं बोलताय, तुम्ही तरी शांत बसा ना. त्यावेळेस त्या दोघींनी माझं ऐकलं. ते का ऐकलं? कारण की मी सतत त्यांच्या मध्ये करत नव्हतो असं मला वाटतं. जर मी त्यांच्या मध्ये करत असतो तर इतर सदस्यांना जसं त्या ट्रीट करत होत्या तसं त्यांनी मलाही केलं असतं. ग्रुप बनतात ना, म्हणजे आता रितेश सर पण काल म्हणाले की पहिल्या दुसऱ्या आठवड्यात ज्या घनिष्ठ मैत्री होतात त्या खरं तर टिकत नाहीत 4-5 आठवड्यांच्या पलीकडे. तुम्ही तर 7 दिवस 24-24 तास राहिले, आम्ही बघताना 1च तास बघतोय, राईट? पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टी वेगळ्या असतात, पडद्यामागचं चित्र वेगळं होतं.
हां, म्हणजे आता पडद्यावर अजून मला सगळे एपिसोड बघायचे आहेत, मी पाहिलेले नाही आहेत. पण 24 तासामधून 1 तास जेव्हा तुम्ही पाहता ना, त्या 24 तासामध्ये खूप घडलेलं असतं. खूपच घडलेलं असतं. अगदी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून पण घडलेलं असतं. पण ते सगळं गमतीशीर आहे. वेगळा अनुभव येतो, अगदी मस्त मजेशीर अनुभव आहे. या एवढ्या दिवसांमध्ये म्हणजे सुरुवातीपासूनच निक्की आणि ग्रुप हा स्ट्रॉंग ग्रुप म्हणून पुढे येतोय सगळ्यांसमोर. तर एक बॅक ऑफ द माइंड विचार असतो ना, की जर आपण कदाचित या ग्रुपमध्ये किंवा या लोकांशी बरं बोललो असतो तर चित्र वेगळं असतं, असं तुम्हाला वाटलं इतक्या दिवस? नाही ते हो, कारण की मला निकी, अरबाज, वैभव किंवा जान्हवी आता म्हणजे अख्खा महाराष्ट्रच पाहतोय. हे 4 जण एकत्र राहत आहेत आणि त्यांच्या डोक्यात तोच आहे फक्त खेळ, की आपण दिसलो पाहिजे, आपण बोललो पाहिजे, आपण हे केलं पाहिजे. आपण बाकीचे जे सदस्य आहेत ना, ते म्हणजे मराठी जगणारी माणसं आहेत. ती म्हणजे मराठपण घेऊन ते जगणारी माणसं आहेत. त्याच्यामुळं त्यांना कोणा एका ग्रुपचं किंवा असं भागवण्याच्या कोणाच्याच डोक्यात नाही. अगदी रितेश भाऊंनी त्या दिवशी जेव्हा आम्हाला सगळ्यांनी विचारलं तोपर्यंतही नाही. त्याच्यानंतर जो एक टास्क दिला, करन्सीचा टास्क दिला नंतर, म्हणजे ज्यावेळेस मी बाहेर आलो त्याच्या अगोदरचा जो टास्क होता, त्यावेळेस पण म्हणजे जे 2 ग्रुप बनवले ना, त्यावेळेस थोडंसं असं जाणवायला लागले का अरे हा ग्रुपमधून असा कारण की महाराष्ट्र या चौघांनाच बघतोय की ते चौघं सतत ॲग्रेसिव्ह असतात. पण ही जे आम्ही बाकीचे 12 सदस्य होतो त्याच्यामध्ये घनश्याम हा इकडून तिकडे तिकडून इकडे असंच होता. म्हणजे त्याचं काहीच नाही. सूरज तर काय भोळाच आहे बिचारा, म्हणजे त्याला काही नाही. त्याला तो इतका गोड माणूस आहे. आणि मला असं वाटतं, मी जेव्हा आता सकाळपासून पाहतोय तेव्हा सूरजला महाराष्ट्र भयंकर सपोर्ट करतोय, DP दादाला भयंकर सपोर्ट. ही खूप साधी माणसं आहेत. ह्यांच्या डोक्यात असं राजकारणच नाही आहे, ह्यांच्या डोक्यात खेळच नाही आहे काही. हे त्या घरामध्ये वावरत आहेत आणि त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचा आता प्रयत्न करत आहेत. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की नक्की मराठी माणूस पुढे जाईल. आता सोशल मीडियावर म्हणजे गेल्या आठवडा जसं निकीने गाजवलं, आपण सगळेच जण म्हणतोय, सिनियरिटीचा मुद्दा याच्यात खूप पुढे आला की सिनियर कलाकारांना कशा प्रकारे रिस्पेक्ट केला पाहिजे. खरं तर दादा, टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात, बरोबर? बघताना आम्ही बघितलं की काय घरामध्ये घडलं, राईट? या मुद्द्यावर घरामध्ये तुम्ही मत नाही मांडलं, आत्ता तुम्हाला काही मत मांडायला आवडेल का? तुम्ही एकदा म्हणाला होता की ताई तुम्ही पण नका टाणू हा विषय, राईट? आज या सिनियरिटीच्या मुद्द्यावर तुम्हाला काही बोलायला आवडेल? नाही, ॲक्च्युली कसं होतं आहे, मी त्या दिवशी बोललो, आजही मी मत व्यक्त करताना हेच बोलेल की ताईंचं जे मोठेपण आहे, ताईंचं मोठेपण स्वतः सांभाळलं पाहिजे. शेवटी ती निकी वयाने लहान आहे आणि ती ॲग्रेसिव्ह आहे, तिच्या डोक्यात भयंकर आहे. तशी ती माझ्याशी पण खूप निकी चांगली वागली नाही, तिने कधीच माझा अनादर केला नाही. पण तरी देखील तिला काही गोष्टी अजून समजत नाही आहेत, नाही समजत आहेत. ताईंनी तिला त्यांच्या पद्धतीने समजावून सांगितलं तर ताईंचं मोठेपण अजून वाढेल असं मला वाटतंय. ताईंनी ते ताणून नाही धरलं पाहिजे. ताई ताणतात, भयंकर ताणतात. म्हणजे आता एखादी गोष्ट चुकली की ते म्हणजे समजा आता झोप गेल्यानंतर तो कोंबडा हरवतो, तर ते 2दा-3दा तसं झालं, ताई त्याच गोष्टी लावून धरतात. ताईंचे माईक सतत विसरतात. म्हणजे निकीला बोलायला पण जागा ताईच करून देतात. ताई माईकच लावत नाहीत. माईक न लावल्यामुळं मग निकीला पॉईंट सापडतो. निकी मुद्दा शोधत असते कशी, आणि मग निकी काहीतरी बोलली की ताईंनी ते लावून धरलं, आणि ताईंनी लावून धरलं की ते चालूच राहते. मग ते बाईच चालू राहते दिवसभर. ते मग आता हे सगळ्यांचं वागणं तुम्ही नोटीस करताय ऑब्व्हियसली, पण असा एखादा प्लेअर किंवा घरातला सदस्य जो खूपच खोटं वागतोय हे तिथे दिसतंय डोळ्यांनी, तर असा सदस्य कोण आहे? खोटं वागतोय म्हणजे असं, म्हणजे अजून पूर्णपणे असं हे नाही आहे. पण त्या दिवशी मला जाणवलं, म्हणजे निखिलच्या बाबतीत मला ते जाणवलं ज्या दिवशी मलाच नॉमिनेट केलं. कारण की तो माझ्याशी अगोदर आमच्याशी बोलला की जो स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे त्यांना पहिलं बाहेर काढायचं आहे, आणि स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत त्यांना बाहेर काढायचं आहे. नंतर त्या दिवशी बिग बॉसनी त्याच्यावरती जबाबदारी दिली होती त्या टास्कची. ते सगळं त्यांनी ते नियम वगैरे वाचून दाखवले सगळं, आणि तो काही वेळ शांत होता. पण त्याच्यानंतर तो ना इकडच्या ग्रुप त्याच वेळेस खरा पडला. म्हणजे ज्यांना गेम कळला पटकन, तो टास्क कळला, ते एका बाजूला झाले, आणि ज्यांना कळलं नाही ते विचारतच बसलेले होते. पण त्यावेळेस निखिलनी थोडंसं ज्या पद्धतीने तो तिथे राहिला ते मला थोडंसं खटकलं. आणि परत नॉमिनेशन टास्क, म्हणजे ज्यावेळेस मला नॉमिनेट करण्यात आलं त्यावेळेस अरबाजनी त्याला विचारलं, ते पण मला थोडंसं खटकलं. म्हणजे त्याचा खोटेपणा वाटला तो. हां, बेस्ट गेमर म्हणजे असतो ना की ज्याला गेम कळलाय, पॉलिटिक्सही कळलंय आतमधलं, आणि त्याच्या डोक्यात गेम प्लॅन आहे की बॉस ह्याला कळलंय सगळं, असं अभिजित सावंत. तो बोलत नाहीये, तो वोकल नाहीये, बोलत नाहीये, पण
त्याच्या डोक्यात चालू आहे त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे ती गोष्ट मला जाणवली. म्हणजे आत्ता शेवटीच्या 2 दिवसामध्ये मला ती गोष्ट जाणवली. तो पटकन म्हणजे तो इकडे पण येतो, तो तिकडे पण जातो आणि त्याला तो गेम कळतोय की कोणत्या पद्धतीने कोणत्या वेळेस कसं वागलं पाहिजे हे त्याच्या डोक्यात तो बोलेल. 100% बोलेल तो. कारण की त्या दिवशी तो जो वर्षाताईंच्या विषयी रितेश भाऊंनी विचारलं, त्याचं मत विचारलं, तर तो भयंकर भावूक झाला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या सगळ्यांच्या भावना मी व्यक्त करतोय. आणि खरंच कुठंतरी असं वाटत होतं की वर्षाताईंच्या बाबतीत खूपच निकी रूढ वागते किंवा असं त्या सगळ्या गोष्टी. आणि आता अभिजित सावंत खेळेल गेम मला असं वाटतंय. कारण की निकी, अरबाज, वैभव तर वेगळा विचार करतच नाहीत आणि जान्हवी पण वेगळा विचार करत नाही घरामध्ये. ते दोघं जसं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं, रितेश भाऊंनी पण सांगितलं की निकीच्या सांगण्याने अरबाज चालतोय आणि अरबाजच्या काही गोष्टी निकीला पटतायत. त्याच्यामुळे ते दोघं आणि हे फक्त फॉलो करत आहेत. वैभव असेल, खरं तर वैभवला मी सांगण्याचा प्रयत्न केला की अरे बाबा ठीक आहे, आता तू म्हणजे तुला योग्य अयोग्य काही कळतंय तर तू तुझा निर्णय घे ना. तू त्या सावलीमध्ये का राहतोयस? शेवटी आम्हाला पण त्या गेममध्ये आम्ही आहोत. तर जर तुझ्याकडे पहिलाच टास्क जो होता ना बिग बॉसने दिलेला, तोच एकदम ताकदीचा होता. म्हणजे तो पटकन कोणाच्या लक्षातच आला नाही. ती काठी उचलायची, तो नगारा वाजवायचा, मग तिकडे जाऊन त्या टास्कच्या वेळेस जर वैभव ह्या बाजूने जी महाराष्ट्राला दिसताना जी थोडीशी कमजोर ग्रुप वाटत होता, तिकडून जर वैभव आला असतं तर आज वैभव वेगळ्या पद्धतीने लोकांच्या समोर आला असता. पण वैभव अजूनही विचार करत नाही, तो कोणत्या मैत्रीत अडकलाय. तिथं आता त्याने इमोशन्स बाजूला ठेवले पाहिजेत असं मला वाटतं. जे इमोशन्स तो म्हणतो अरबाजच्या माझ्या काही गोष्टी जुळल्या, मग आम्हाला असं त्या पास्ट लाईफमधल्या गोष्टी ह्या तिथं बोलण्याच्या गोष्टीच नाही आहेत ना. तुम्ही त्या घरातून बाहेर आल्यानंतर तुम्ही तुमच्या भूतकाळाबद्दल आयुष्यभर बोलत बसता ना, पण तिथं तुला काय करायचं हे त्याला समजलं पाहिजे. ते त्याला समजत नाही. फर्स्ट एलिमिनेशन हे आय ओपनर असतं खरं तर सगळ्यांसाठी. आय होप की याच्या पुढे चित्र बदलतील. पण हे जे 5 जण आहेत, अरबाज म्हणा, निक्की किंवा छोटा पुढारी, जान्हवी, यांच्यापैकी जर एखाद्या व्यक्तीशी पुढच्या काही दिवसात तुमची मैत्री होऊ शकली असती तर ती व्यक्ती कोण? जान्हवी सोबत झाली असती. कारण की जान्हवी पहिल्याच दिवशी ज्यावेळेस आम्हाला सगळं ते विकत घ्यायचं होतं, तर त्यावेळेस पण निर्णय घेण्याची क्षमता कोणाकडे कमी आहे असं ज्यावेळेस बिग बॉसने विचारलं, त्यावेळेस जान्हवीने माझं नाव घेतलं. तर मी तिला विचारलं, बाबा का तू घेतलं माझं? ती म्हणली काय इंटरॅक्शन करत नाहीत किंवा हे होत नाही ते होत नाही. अगं बाई, रात्री आपण घरामध्ये आलो आहे आणि आज सकाळचा दिवस उजाडला आहे. आपण पाणी पण बंद आहे, घरातलं सगळ्या गोष्टी बंद आहेत, आपण सगळे ह्याच्यातच त्याच्यात मी तुझ्याबरोबर येऊन काय बोलायचं ना. मी तिथे तिच्यावर चिडलो पण नंतर तिने ज्या पद्धतीने मला समजून घेतलं आणि जान्हवीकडे तिच्या हाताला इतकी चव आहे, इतकं छान छान जेवण बनवते ती, त्याच्यामुळं आणि त्या काही गोष्टी सोडल्या तर जान्हवी आणि माझं खूप चांगलं जमत होतं. तिचे विचार मला आता नवीन सगळ्या त्या गोष्टी होत होत्या. घरातनं बाहेर पडल्यानंतर दादा तुम्ही कोणाला सपोर्ट करणार आहात? मी सपोर्ट करेल अभिजित दादाला आणि धनंजय दादाला. हो, दोघं. शेवटचा प्रश्न आता तर म्हणजे सुरू होईल याच्यानंतर पुढचा प्रवास, पण आज मी तुम्हाला विचारलं की 7 दिवसांचा हा जो पिरियड होता, ही जर्नी होती, एक माणूस म्हणून तुम्हाला काय लर्निंग घेऊन आली, तर ते काय? माणूस म्हणून म्हणजे मी स्वतःला खूप ओळखायला लागलो आहेत. काही गोष्टी म्हणजे मी जरी समाजामध्ये वावरत असेल, समाजाला काही योग्य धडे शिकवत असेल, तरी माझ्यामध्ये काही कमतरता मला म्हणजे त्या जाणवल्या तिथे गेल्यानंतर. तर त्या कमतरता पूर्ण करण्याचं काम मी इथून पुढच्या माझ्या लाईफमध्ये करेल मी नक्कीच. म्हणजे मला माझी स्वतःची ओळख झाली वेगळ्या पद्धतीने असं मला वाटतं आहे. आणि मला असं वाटतं म्हणजे आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला मनापासून सांगेल की माझं बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याचं जे काही माझा विचार होता तो वेगळा कोणत्याच पद्धतीने नव्हता. ना मी ज्या क्षेत्राला मी निगडीत करतो, ज्या क्षेत्राचं मी प्रतिनिधित्व करतो, त्या क्षेत्राचा तर अवमान माझ्याकडून कधी होणं शक्य नाही आहे. पण मला असं वाटतं की साधू संतांनी एक उपदेश दिला आहे, खटनट यावे शुद्ध होऊन या जावे, दौंडी पिटी व्हावे चोखा मेळा. म्हणजे सगळ्यांनी इथं या, सगळ्यांना इथं अधिकार आहे, सगळ्यांशी येथे आहे अधिकार. ही जर वृत्ती असेल तर लोक म्हणतात की वारकरी संप्रदायातल्या व्यक्तीने तिथं जायला नव्हतं पाहिजे. मला असं वाटतं की वेगवेगळ्या पद्धतीची लोक आहेत, कदाचित तुमच्या समोर ती वेगवेगळ्या पद्धतीने आली आहेत, पण
आपण जर एखाद्याला वाईट समजत असू आणि आपण जर स्वतः चांगले असू तर त्याचा वाईटपणा जाण्यासाठी आपल्याला त्याच्याकडे जाणं गरजेचं आहे आणि त्याला आपल्याला चांगलं करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं त्या एका विचाराने मी तिथे होतो आणि मला जर परत संधी भेटली तर त्या संधीचं मी परत नक्की सोनं करेल. ॲब्सोल्युटली. आणि तुम्हाला पुन्हा एकदा घरात बघायला आवडेल. थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला, इतक्या छान गप्पा मारल्या आणि पुढच्या सगळ्या जर्नीसाठी खूप शुभेच्छा तुम्हाला. ऑल द बेस्ट दादा. थँक्यू. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय शिवराय.